भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अवैध मुरुम उत्खननाचा गंभीर आरोप समोर आला आहे। अडाळ परिसरात शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी तयार करण्यात आलेली नाली जेसीबीच्या साहाय्याने फोडून त्यातील मुरुम काढण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे। या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र या आरोपाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। पाहूया आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी साहिल रामटेके यांचा हा विशेष रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अडाळ परिसरात अवैध मुरुम उत्खननाचा गंभीर आरोप समोर आला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी तयार करण्यात आलेली नाली जेसीबीच्या साहाय्याने फोडून त्यातील मुरुम काढण्यात आला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला मोठा फटका बसल्याचा दावा करण्यात येत आहे। आधीच अनियमित पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता सिंचनाचा नवीन प्रश्न उभा राहिला आहे। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की अडाळ परिसरात अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यानंतरही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे। या घटनेनंतर महसूल विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून रात्री मोठी यंत्रसामग्री वापरली जात असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान शेतकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। मात्र या सर्व आरोपांबाबत महसूल विभाग किंवा संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। शेतकऱ्यांची जे नाली होती पाणी जाण्यासाठी ती अक्षरशः तोडून मुरुम चोरून नेलेलं आहे। इथे एक पोटकालवा आहे। या पोटकालव्यामध्ये द्वारे छोटा जी नाली आहे त्या नालीमधून शेतकऱ्यांना पाणी जातो। यावर्षी पावसाने दडी मारली आहे व पाणी जर आला आणि शेतकऱ्यांना पाणी जर लागलं तर या अशा कामामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणं कठीण आहे। या संपूर्ण हा जो प्रकार घडलेला आहे इथे चोरीचा, महसूल विभाग या प्रकरणाची उच्चस्तरीय आता तरी चौकशी करणार का व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार का, हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। या प्रकारचे बरेचसे असे प्रकार घडलेले आहेत पण कधीही चौकशी झाली नाही। अडाळ येथील या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे। प्रशासन याची दखल घेऊन चौकशी करते का आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे आता शेतकरी आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।